इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर कॅम्प 5 गायकवाडपाडा परिसरातील प्रभाग क्रमांक 20 येथे जिजाऊ सावित्री रमाई प्रतिष्ठापनाच्या दुसऱ्या कार्यालयाचे भव्य उद्घाटन आज पार पडले। प्रभागातील महिलांच्या विनंतीला मान देत हे कार्यालय सुरू करण्यात आले असून मनोज शेलार यांचे वडील महादेव शेलार यांच्या हस्ते रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले। परिसरातील नागरिकांच्या विविध सुख सुविधांसाठी हे कार्यालय कार्यरत राहणार आहे। महिलांच्या प्रोत्साहनासाठी आयोजित लकी ड्रॉ मध्ये घरघंटी आणि शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार होते। मात्र आजच्या उद्घाटनावेळी मनोज शेलार यांनी विशेष घोषणा करत महिलांसाठी ॲक्टिवा गाडीचाही समावेश लकी ड्रॉ मध्ये करण्यात येणार असल्याचे सांगितले। लकी ड्रॉची नोंदणी कार्यालयात सुरू झाली असून आज पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने महिलांनी आपली नावे नोंदवली। याशिवाय प्रभागातील महिलांसाठी आणि मुलींसाठी महिला सक्षमीकरण उपक्रमाचीही सुरुवात प्रतिष्ठापनातर्फे करण्यात येणार आहे। आत्मसंरक्षणाच्या दृष्टीने लाठीकाठी प्रशिक्षण देऊन महिलांना स्वरक्षणाची तयारी करून देण्याचा संकल्प या कार्यक्रमात मांडण्यात आला। या उपक्रमामुळे परिसरातील महिलांना सक्षम बनवण्यास आणि सामाजिक बांधिलकी मजबूत करण्यास मदत होणार असल्याचं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। आज जिजाऊ सावित्री रमाई प्रतिष्ठानाचं दुसरं कार्यालय प्रभाग क्रमांक 20 मध्ये चालू झालेलं आहे। पहिलं कार्यालय आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर हिलने पोल्युशनच्या पाठीमागे तर होतच आपल्या गेल्या मागील 5 वर्षापासून, पण या भागातील काही महिलांनी आमच्याकडे सूचना केल्या होत्या की तसंच दुसरं कार्यालय तुम्ही आमच्या या प्रभागात देखील चालू करा, जेणेकरून आम्हाला तुमच्या कार्यालयापर्यंत येण्याची गरज पडणार नाही आणि तुम्ही इथेच आम्हाला आमच्या कामाचं समाधान कराल। मग त्यांची सूचना ऐकून आम्ही इथे हे कार्यालय ओपन आज शुभारंभ केलेला आहे, या परिसरातील लोकांच्या सुखसुविधांसाठी। तसेच आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही यावर्षी जवळपास घरघंटी आणि सिलाई मशीन, वॉशिंग मशीन असेल, त्यातल्या त्यात आता आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांची एक लकी ड्रॉ म्हणून ॲक्टिवा गाडी आम्ही आज या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या रोजी आम्ही जाहीर करतो की त्या कार्यक्रमाला ज्या काही महिला नंबर नोंदवतील, नाव नोंदवतील आमच्या इथे, त्यांना सगळ्यात शेवटचं एक पारितोषिक राहील ते ॲक्टिवा गाडी राहील। आणि तसेच आम्ही महिला सक्षमीकरणासाठी प्रभागातील महिलांसाठी व मुलींसाठी, शाळेतील मुलींसाठी, कॉलेजच्या मुलींसाठी लाठीकाठी प्रशिक्षण देखील आम्ही पुढच्या आठवड्यापासून सुरुवात करणार आहोत। आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाणार आहोत, मुलींना मोफत लाठीकाठी प्रशिक्षण आम्ही देणार आहोत। सक्षमीकरण केलं पाहिजे, कारण महिला कुठेच पाठी राहिला नाही पाहिजे, असंच आमचं ध्येय धोरण आमच्या संघटनेचं आहे। आणि हीच ग्वाही देतो मी की सगळ्या महिलांनी जर कृपा आशीर्वाद दिला तर प्रभाग क्रमांक 20 हा उल्हासनगर शहरामध्ये 1 नंबरचा प्रभाग करून आम्ही दाखवू म्हणजे दाखवू। गायकवाडपाड्यामध्ये मनोज शेलार याची मिसेस पौर्णिमा शेलार यांना उमेदवारी उभे केलेले आहे। पण मनोज शेलारचं एवढं काम आहे, लाडक्या बहिणीचं काम, तो महिलांचं काम तो नेहमीच करत असतो। महिलांना कुठंच कमी पडू देणार नाही। जर या महिलांनी या वेळेस साथ दिली तर त्याचं जे जे काम त्याच्या साथ आम्ही त्याच्या साथीसाठी उभं आहोत आम्ही। आणि हे जनता जनार्दन आहे, आमच्यासाठी नाही। एवढ्या जर महिला झाल्या त्याचे खूप आभार मानते मी। पण अशाच महिला झाल्या, अशाच मतदानाच्या दिवशी मनोज शेलारच्या पाठीमागे उभ्या राहिल्या आणि मनोज शेलार जर निवडून आणला तरी तुमच्या रात्र दिवस लाडका भाऊ मनोज शेलार महिलांच्या पाठीशी उभा आहे। आणि त्याचे काम तुम्हाला उल्हासनगर मध्ये त्याचे ऑफिस हिलने पोल्युशनच्या पाठीमागे हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो, असा कार्यक्रम उल्हासनगर मध्ये कोणीच करू शकत नाही। एवढा कोणी महिलांना पण सांगा, मनोज सारखा माणूस नाही। सत्ता नसताना संडासचे काम, साफसफाई सगळे काम आवरून घेतो। सत्ता जर आली तर मनोज शेलार काय करणार हे जनतेला दाखवून देणार।